नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डोंगरगाववाडी लोणावळा या ठिकाणी राहणाऱ्या ऋतूच्या संजय केदारी या बहिणींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. भेटूया केदारी कुटुंबाला. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. हिमालयाच्या पर्वतात बर्फाच्या राशी संजय नावाचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. आता सगळ्यांची ओळख करून द्या. हे सासूबाई, हे मिस्टर, नमस्कार. हे सासरे, नमस्कार. हे माझे वडील, नमस्कार. ही आई, नमस्कार. ही ननंद नमस्कार. आणि ही ननंद, ही बरं. मागची ननंद, हो. हे दीर, नमस्कार. ते दीर आहेत, हे भाऊ आहे, नमस्कार. ते बाबा आहेत, नमस्कार. हे ननंद हो. आहे, ती बहीण आहे सख्खी, हो हो. ही जाव आहे, ती आत्या आहे, नमस्कार. ते मागे सासू आहे, हो हो. आत्याचा मुलगा, जाव, नमस्कार. नंदेच्या मुली, मामी आणि या सगळ्या मावश्या इथल्या. कळलं मला, कळलं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. कसं गेलं हो बालपण? आनंदात गेला. एकदम आनंदात. कुठे होता तुम्ही राहायला? ओळखावाडी. माहेरचं नाव काय? ऋतुजा सुरेश मानकर. बाबा काय करायचे? किराणा मालाचं दुकान आहे आमचं. तुमचं? हो. व्हेरी गुड. मग आई काय तुम्हाला डाळ आणायला पाठवायची? इथून किती लांब आहे? 10 मिनिटं लागतात. 10 मिनिट. हम्म. तुमचं बालपण इथलंच? हो इथलेच. तुमच्या घरी कोण कोण? माझे पप्पा, मम्मी, बहीण. हा. आणि काय करायचे आई बाबा? आई बाबा माळी काम करतात. माळी काम करतात. हा. तर तिकडेच बालपण गेलं. बरोबर. कसं वाटतंय हो तुम्हाला आज? खुश आहात? छान वाटतं. म्हणजे मला सांगा, लग्नापूर्वी छान होतं की आता छान आहे? आता छान वाटतं. आता छान वाटतं. पण लग्नानंतर काय बंधनं वगैरे येतात का हो? येतात थोडीफार. काय येतात? कशा प्रकारचे येतात? म्हणजे इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. आता वेळ भरपूर. पण मला सांगा, मग इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको सांगितलं की तुम्ही ऐकता? बरोबर की नाही? हो की नाही? लग्न वयाचे किती वर्ष झालं तुमचं? 24 वर्ष. 24 वर्ष आई बाबा इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको सांगत होते. तेव्हा काय करायचे? ऐकलं, त्यांचं पण ऐकलं. ऐकलं? मग तरी मला सांगा, इकडे कसे काय गेले? कसं काय? पण कुठे बघितलं एकमेकांना? कॉलेजमध्ये 11वी पासून M.Com पर्यंत सोबत होतो. पण काय तसं म्हणजे 12वी नंतर 11वी 12वी काय नाही, फक्त अभ्यास. नंतर FY ला गेले, कॉमन फ्रेंड वगैरे ओळख झाली. आणि तसे पण रिलेटिव्ह आहे आमचे. बर. हा, त्यामुळे ओळखत होतो आधीपासून. पण काय झालं? कसं काय? म्हणजे हिचे फ्रेंड, माझे फ्रेंड कॉमन फ्रेंड होते. बरोबर. आणि म्हणजे हिला काय माहितीच नाही म्हणजे, पण मला ही आवडायची. कशी? जस्ट म्हणजे कॉमन फ्रेंड होते ना, तर मी हिला बघितलं होतं. पण हिने कधी बघितलं होतं? कॉलेजमध्ये असताना. कॉलेजमध्ये. अच्छा. तुम्ही काय असा विषय काढला नव्हता? विषय काय काढला नाही. फक्त तुम्ही बघत होते. म्हणजे आवडली असं. तिला म्हणजे फ्रेंड मध्ये बघितलं तेव्हा आवडली तुम्हाला? मला. मग नंतर कॉलेज जसं जसं होत गेलं, मग तसं मग विचारायची काय डेअरिंग नाही झाली. नाही. कशी? पण कॉन्टॅक्ट पण काय असं इथे आता बोलतच नाही आता डेअरिंग काय हो? काय झालं? हे कॉलेजमध्ये होते मी. म्हणजे समोर कधीच विचारलं नाही तसे. मग नंतर कॉन्टॅक्ट नंबर पण यांना माझा माहित नव्हता. आणि म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मागायची ह्यांची एवढी हिंमत नव्हती. नाही, मला सांगा, हिंमत नव्हती म्हणजे तुमचा दरारा होता काय हो? त्यांनी म्हणजे असं फ्रेंड म्हणजे बोलणार नाही मी वगैरे कधी, म्हणजे असं विचारलं वगैरे तर त्यांना असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मग नंतर बीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग म्हणजे ओळखत होते म्हणून ऍक्सेप्ट केलं. मग नंतर मग मला त्यांनी असंच फ्रेंड म्हणून बोलल्यानंतर मग विचारलं, तुला मी आवडतो का वगैरे. असं कधी विचारलं? हे M.Com ला गेले आणि मी TY ला होते तेव्हा. कुठे? FB वरच विचारलं. असं टाईप म्हणजे डायरेक्ट नाही विचारलं? नाही. मग तुम्ही काय म्हणालात? मी असं म्हणजे लगेच हो नाही बोलले, असेच फ्रेंड म्हणून ऍज अ फ्रेंड म्हणून बोलत राहिले.
तरी बोलत होता हो म्हणजे असं हो नव्हतं पण बोलणं. मग सगळ्यात ज्या दिवशी त्यांनी तुम्हाला हे विचारलं टाईप करून त्याच्यानंतर तुम्ही दोघे एकमेकांना भेटले होते भेटत म्हणजे रोजच आम्ही भेटत होतो मग कॉलेज दुसऱ्या दिवशी जेव्हा यांच्या समोर आलात तेव्हा काय झालं समोर. म्हणजे असं मी काय असं दाखवलं नाही की म्हणजे मैत्रिणींसमोर की ह्यांनी मला विचारलं, कुणाला सांगितलं नाही. ते अजून हो नाही बोललं तुम्हाला कशाला. बरं वाटलं होतं हा. म्हणजे असं दाखवलं नाही की मी म्हणजे काहीच रिॲक्शन ह्यांना दिली नाही. जस्ट फ्रेंड म्हणून तुम्हाला तसं. टेन्शन नाही आलं टेन्शन आलं तसं, पण आता काय बोललीच नाही. मग जस्ट आपलं फ्रेंड सारखं बोलत राहिलं. मग नंतर कॉलेज ओव्हर झालं. मग मी डिप्लोमा केला होता बँकिंगचा. त्यासाठी मी पुण्याला गेलो. मग हिला एकदा परत विचारलं की आता- येते का पुण्याला हा. पुण्याला नाही म्हणजे विचारलं की मी तुझं खूप प्रेम करतो, तू असं डायरेक्ट म्हणजे कसं विचारलं. हे कुठून आलं बळ एवढं काय हो तुम्हाला डायरेक्ट विचारलं त्यांनी कुठे FB वर. ते सुद्धा डायरेक्ट नाही मग मग? ती हो बोलली. हा ती हो बोलली. मग नंतर का हो म्हणाला? बोलणं वगैरे ते भरपूर झालं. म्हणजे चांगली ओळख झाली ना, आणि मग नंतर मग बोलता बोलता मग मी हो बोलले त्यांना असं म्हणजे. मग पुण्याला गेले नाही, मग ते माझा कोर्स झाला. मग मी तिकडे चिपळूणला रत्नागिरीला शिफ्ट गेलो. झाले. रत्नागिरीला. मग बरं, तिच्या बरं. घरी विचारलं मी. तिला बोललो असं असं. नाही डायरेक्ट विचारलं घरी Direct जाऊन नाही, हिला मी पहिलं प्रपोज केला. काय हो, कसं काय हे सगळं ह्यांनी म्हणजे मला मागणी यायला लागली. मी प्रत्येक रिजेक्ट करत होते. तर मग घरचे म्हणजे मी ह्यांना सांगितलं मी म्हणजे चांगली चांगली स्थळ हे करते, तुमचं काय आहे नक्की. तर नंतर मग ह्यांनी चिपळूणला होते, मग पप्पांना पाठवलं. तुमच्या घरी हा ते आले आणि नंतर मग चिपळूण माझ्या वडिलांना वाटलं चिपळूणला आम्ही शिफ्ट होईल ना, तर लोणावळ्याचा आणि त्याचा खूप डिस्टन्स आहे ना. ते बोलले आम्ही एवढ्या लांब मुलीला नाही देणार. मग तेव्हा ते रिजेक्ट झालं. मग ह्यांना मी म्हणले की जाऊन दे, विषय द्या सोडून. हा? असं सांगितलं हा, मग म्हणजे मला माहिती होतं हे इकडे येणार आहे म्हणून. मग त्यांनी तिकडला जॉबच डायरेक्ट सोडून आले इकडं. मग परत आले मग नंतर मग म्हणजे तशी मागणी मला येतच होते, रिजेक्ट करत होते. मग नंतर मग परत मग हे बोलले आता मी इकडे आलोय तो परत घरच्यांना पाठवतो. मग घरच्यांना पाठवलं. मग माझ्या घरचे बोलले बघूया पत्रिका वगैरे अगोदर. बरोबर आहे पत्रिका नाही जुळली आमची. परत प्रॉब्लेम मला मंगळ होता आणि ह्यांना हे एकटेच आहेत. मग नंतर घरचे वगैरे म्हणले नको जाऊन दे. आमचे पण घरचे बोलले नको, पुढे रिस्क नको काय. नंतर मग हे घरच्यांना बोलले, मला वहिनी यांचे सुरेखाताई होत्या आणि माझी म्हणजे फ्रेंड होती कॉलेजमध्ये मोना वगैरे, ते त्यांना पण मध्ये केलं की मग त्यांनी सपोर्ट केला. घरच्यांना समजवलं पत्रिका वगैरे काय नसतं असं वगैरे. मग झालं दोन्ही तसं कुटुंब म्हणजे प्रॉब्लेम काय नव्हता, फक्त पत्रिकामुळेच त्यांना प्रॉब्लेम होता. मग डायरेक्ट पत्रिकाच छापली वाटतं बरं तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आता तर सगळं व्यवस्थित आहे. किती वर्ष झाली लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली. 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दोन्ही कुटुंब आनंदात आहेत. आणि अशा वेळेला या आनंदाच्या क्षणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. ₹1 कुठेतरी आहे, तो मिळाला पाहिजे. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. द्या ₹20. ₹2000. अभिनंदन. आता बघा 2च संधी आहेत. आता काही नाही. ₹100. अरे रे रे रे. आता एकच संधी आहे. बदलायचंय नाही. ह्यांना विचारूया काय हे बदलायचंय. ₹1. ₹2121 बक्षीस मिळालं. अभिनंदन. आता तुमच्या सासूबाई सून चांगली आहे आमची म्हटली. हो, पण तुम्हाला अंदाज आला होता कधी असं काही सुरू आहे हे असं कधीच नाही. नाही? मुलाच्या वागण्यात काय जेव्हा बदल माहिती झालं घरी आम्हाला तेव्हा माहिती पडलं की असं पण जराही तुम्हाला संशय नाही आला? संशय नाही. नाही. लव्ह मॅरेज करेल असं मुलगा वाटलं होतं का तुम्हाला? नाही असं नाही ना. नव्हतं, असं कधीच नव्हतं. पण आणली ती चांगली आणली ना. चांगली. हो ना. द्या व्यवस्थित. ती चांगलीच आहे. सुनबाई चांगलीच असते. पण काय चांगलं आहे त्याच्यात? कुठला गुण चांगला वाटतो तुम्हाला? व्यवस्थित सगळं करते. हो, घरातलं सगळं. जेव्हा मुलाने ही गोष्ट सांगितली तुम्हाला तेव्हा काय वाटलं? काय ना आता ते नाव विचारलं सगळं. तर ते वर्ग मित्राचे माझे पण
अच्छा, हा तर म्हणलं ते होऊन जाईल म्हणलं. हो का? मग मी जाऊन विचार केलं ठरवलं. वा वा वा, छान. द्या आईकडे द्या. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतंय आता? काय नाही, जावई शांत आहेत आमचे. शांत आहेत? हो. हे पहिला गुण बरा निवडला ना मुलीने. पण तुम्हालाही काही अंदाज आला नव्हता? नाही, काहीच कल्पना नव्हती. तुम्हाला जेव्हा मुलीने सांगितलं तेव्हाच समजलं? हो. मग काय तेव्हा काय धक्का बसला? नाही, काय नाही, आमचे नाते पण होते, म्हणजे नाते संबंध पण होते, त्यामुळे मग बोलवलं त्यांनी. पण कसं आहे आता जावं, एकदम नाही, व्यवस्थित चांगलं शांत आहे. आहे, आमचा स्वभाव चांगला. खुश आहात ना तुम्ही? हो. स्वभाव एकदम छान आहे, एकदम हा, मन मोकळे, एकदम बोलतो व्यवस्थित. व्यवस्थित बोलतात. हो, आमच्या दोन्ही घराशी एकदम चांगले संबंध. पण मुलगी सुखात आहे तुम्ही? हो, एकदम सुखी. रोज फोन, रोज ते पण येतात सोडायला, 8 दिवसांनी येतात दोघंही, अरे वा, भेटून जातात. नाही एकदम चांगले. छान. हो ना, तर मुलगी एकदम हसते आहे, आनंदात आहे, हो की नाही? हो, आनंद आहे. आणि जावई जावई पण आनंद. आता हसला जावई. द्या, अजून कोण बोलणार असतील या दोघांविषयी तर सांगा. वहिनी खूप छान आहे, अगदी गोड स्वभाव आहे, नेहमी हसरा चेहरा आहे. फक्त एकच अपेक्षा आहे की माझ्या नानीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, आणि देते ती, नाही असं नाही, पण जर समजा कधी ती बाहेर गेली, नानीची तब्येत कधी खराब असेल, तर त्यासाठी तिनं की घरी जास्त राहावं, असं एवढीच अपेक्षा. आम्ही एकत्रच होतो कॉलेजमध्ये, शाळेमध्ये एकाच क्लासमध्ये होतो. खूप छान आहे, स्वभावाला पण खूप छान आहे, हसत. लग्नही आम्हीच जमवलंय, आम्हीच होतो मध्यस्थी. ह्याच त्या जबाबदार सगळ्या हळूहळू बाहेर येत आहेत. पण तुमच्या ग्रुपमध्ये माहिती होतं सगळ्यांना? ग्रुपमध्ये माहिती होतं, आणि मलाही माहिती होतं, ह्या मोठ्या जाऊबाई आहेत, त्यांनाही माहिती होतं. त्यांना नंतर कळालं, मला आधी माहिती होतं. मग आम्ही दोघींनीच घरी जाऊन विचारलं. बरं बरं बरं. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार, आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मागायची तर मी माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची मागेल, कारण की त्यांनी मला सासू सासऱ्यांनी सांभाळून घेतलं, आणि आई वडिलांना तर मी सतत त्रास देत आले, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, त्यामुळं त्यांची क्षमा मागते. आणि थँक्यू बोलायचं असेल तर मी पूर्ण केदारी परिवाराला बोलेल, कारण की त्यांनी मला एवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलाय, सगळ्या ह्याच्यात म्हणजे सर्वजण चांगले आहेत, त्यामुळे मला थँक्यू बोलायचं असेल तर मी त्यांना बोलेल. तुम्ही? क्षमा मागायचं नंतर आई वडील त्यांनाच मागेल, की त्यांना बोललो की अशी अशी मुलगी आहे, म्हणजे त्यांची पण अपेक्षा असते की किंवा ते काही झालं नाही, पण त्यांनी ते केलं. आणि धन्यवाद म्हणायचं तर वहिनींचा, त्यांनी आणि पूर्ण फॅमिली जे सपोर्ट करते. व्हेरी गुड, वा वा. चला, धन्यवाद झाले, क्षमा मागून झाली. आता बघूया सगळे मिळून बक्षिसं मिळवून देतात का. या ठिकाणी 3 बाउल ठेवलेले आहेत, ते चिठ्ठीमधलं जी काही ऍक्शन आहे ती करायची, अभिनय करायचा, आणि तुम्ही ओळखायचं. चित्रपटाचं नाव आहे, तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं, ते अभिनय करणार दोघे मिळून. पैसा, पावसा, खरं काय आहे? पैसा पैसा पैसा. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी. आता गाणं ओळखायचं आहे. बोलू नका. म्हणा म्हणा. मनोदान वाऱ्याचे, तुझ पावसाचे, का होते बेभानाचे गहिवरले. मनोदान वाऱ्याचे. पुरे पुरे तुम्ही दोघे वेगळं वेगळं मन. इथं कुठं मन असतं? थांबा, यानं विचारूया, मन कुठे असतं? कुठे? तुमचं काय म्हणणं? घरात बसलेल्या प्रत्येकाने मन शोधा कुठे आहे. हा? मी पण विसरलो मन कुठे आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि आता मन नाही, म्हण ओळखा. घ्या. म्हण आहे, म्हण, मन नाही.
बोलू नका. न ओठांची हालचाल करता अभिनय करा. तेच केलं तुम्ही दोघांनी. ऐकावे जनाचे करावे मनाचे. या दोघां परत मन आलं. ऐकावे जगनाचे करावे मनाचे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अपेक्षा सांगा 3. बरं बाबा सांगा तुम्ही. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी पहिली अपेक्षा म्हणजे हिला राग लगेच येतो. खूप रागवते. मुलाला पण अजून वरडते खूप. तर तो राग कमी करावा. माऊली कधीपासून? आत्तापासून. ज्या स्पीडने बोललं त्या स्पीडने काय होणार. पण वहिनी जरा राग कमी करा. इतकं छान हसरं घर आहे, आनंदात आहे. ते लेकरू पण हसेन असं झालंय बघा. धसका घेतलाय त्यांनी बघा त्याचं काय झालंय. हसायला लागला माझ्या वाक्यावर. हे सुद्धा आज हसलेत, परत कधी हसतील मला माहिती नाही. वहिनी राग कमी होईल नक्की. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा आहे की अशी जशी आहे पहिल्या तशीच राहा. म्हणजे चेंज नको होऊ. बरोबर. म्हणजे चिडत राहा. म्हणजे चिडत नाही. म्हणजे पहिला जो स्वभाव होता तिचा तशीच राहा. म्हणजे याच्या पुढे अजून रागवत नको. म्हणजे असं स्वभाव बदलू नये. काय हो आहे तशीच राहील. आता आहे तशी नाही. रोज चांगली राहा. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा म्हणजे कुठे असं बाहेर गेलो तर तिचं आपण फोटो काढतो. हिचं कसं आहे व्हिडिओ काढायला सांगते. कोण भेटेल त्याला व्हिडिओ काढायला सांगते. ते मला अपेक्षा की ते तिने बाकी आणि ते करून व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून देते. तुमचं म्हणणं आहे की तिने व्हिडिओ काढायला सतत सांगू नये. तुम्हाला म्हणजे कॅमेरामन करून टाकायला म्हणजे मला नाही, दुसरं कोणाला सांगते की आमच्या दोघांचे व्हिडिओ काढ. रस्त्यावर जाणार आहे ना. हे काय आहे नवीन तंत्र आपलं व्हिडिओचं? स्टेटसला टाकायलाच काही नसतं. मोबाईल आहे का कोणाकडे? तुमच्याकडे मोबाईल आहे? समोर बघा. ठीक आहे. हा स्टेटस साठी व्हिडिओ करायला लावू नका आता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. त्यांनी माझं सगळं ऐकलं पाहिजे. अजून म्हणजे यापेक्षा ऐकायचं म्हणजे काय करायचं सांगा जरा. म्हणजे त्यांना सुट्टीच्या दिवशी उठा, हे करा ते करा, खूप सांगावं लागतं. ऐकत नाही. सुट्टीचा दिवस त्यांचा एकदम म्हणजे झोपूनच असतो. ते मला असं आराम करतो. म्हणजे त्याच्यामुळे चिडचिड होते. कळलं का तुम्हाला? जरा लवकर उठा. दुसरी अपेक्षा? सुट्टीच्या दिवशी बाहेर नेलं पाहिजे. कधी कधी नेतो. आता जेव्हा रोज सुट्टी असेल तर घेऊन जाईल. कधी नेणार? सुट्टी असेल तेव्हा. हो नक्की. नक्की. पण एकच अट आहे, तिकडे गेल्यावर फोटो काढायला सांगू नका. त्याच्यामुळे ते झोपून राहतात घरात. तिसरी अपेक्षा? आणि जरा म्हणजे ते माझ्याशी आणि घरात खूप बोलतात. जरा लोकांना पण कळायला पाहिजे ते किती बोलतात, किती मस्ती करतात. सगळ्यांना ते शांत वाटतात. मग काय उद्यापासून काय करणं अपेक्षित आहे? बोललं पाहिजे लोकांशी बोललं पाहिजे. का हो जरा बोला ना सगळ्यांशी. कधी बोलणार? आजपासूनच बोले. सुरुवात करा भाऊ. कसं बोलणार दाखवा. कसं आहे बरं आहे ना सगळं? व्हेरी गुड. वा वा वा. रस्त्यात इथून बाहेर पडलो दिसले काका. काय काका बरं आहे ना? आजपासून सुरुवात. शुभेच्छा तुम्हाला. चालेल ना माऊली? नंतर सांगू नका फारच बोलता तुम्ही यांच्या. दोघांची इच्छा पूर्ण हो. दोन्ही कुटुंब हसतायत, आनंदात राहतायत. यांना शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.